बहुमोल रात हे सांडूनी भरली खंडनी मज पाप्याची. बहुमोल रात हे सांडूनी भरली खंडनी मज पाप्याची. त्या रक्ताने खंडूनी मजला केले मुक्त सर्व काळचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 15व्या स्तोत्राच्या 2ऱ्या वचनात स्तोत्रकर्ता असे म्हणतो, जो सात्विकपणे चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो. पहिल्या वचनात दावीद राजाने परमेश्वराला 2 प्रश्न विचारले आहेत. तो म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? म्हणजेच पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात कोण राहील? या संदर्भात बोलताना तो काही निकष सांगतो. हेच संदर्भ सांगत लोक असाही दावा करतात की मनुष्य आपल्या स्ववर्तनाने अथवा सत्कृत्यांनी स्वर्गात अर्थात परमेश्वराच्या सान्निध्यात येऊ शकतो. मात्र आपण या निकषांचा व्यवस्थित अभ्यास केल्यास आपणास सत्य लक्षात येईल. दाविदाने सांगितल्याप्रमाणे जो मनुष्य सात्विकपणे चालतो तो पवित्र देवाच्या समोर अथवा सहभागितेत येऊ शकतो. सात्विक या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध, पवित्र, निर्मळ, सत्य अथवा सद्गुणी. अनेक जण स्वतःला असेच शुद्ध व पवित्र मानतात व आपल्याला पापक्षमेची गरज नसल्याचे सांगतात. मात्र देवाचे वचन सांगते, सर्व मानवजात जन्मतः पापी आहे. खुद्द दावीद म्हणतो, मी जन्माचा पापी आहे. त्यामुळे कोणीही मनुष्य सात्विक असल्याचा दावा करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले जाण्याची व खऱ्या अर्थाने शुद्ध व पवित्र बनण्याची गरज आहे. त्यानंतर आपण नक्कीच सात्विक गणले जाऊ व परमेश्वराच्या सानिध्यात येण्यास पात्र ठरू. योहान आपल्या पत्रात लिहितो, त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. या वचनातही परमेश्वराच्या सहभागितेत येणाऱ्यास मुख्यत्वे येशू ख्रिस्ताचे रक्त सर्व पापांपासून शुद्ध करीते हेच सांगितलेले आहे. आपण सात्विक गणले जावे म्हणून ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवून शुद्ध व्हावे म्हणून परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.